शेतकरी हवालदिल झाले असताना त्यांच्या मेहनतीचा मोबदला रोखून ठेवणाऱ्या बँक व्यवस्थापनावर भाजप नेते संजय मुलमुले यांनी थेट दणका दिला आहे। अरोली येथील इको बँक शाखेत शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना बेशरमचे झाड देत निषेध व्यक्त केला। अशातच धान बोनस येऊन सुद्धा बँकेने शेतकऱ्यांचे खाते लॉक केल्यामुळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले यांच्या नेतृत्वात इको बँक शाखा अरोली येथे बँक प्रशासन शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले धनाच्या बोनसची रक्कम पीएम किसान अनुदान व राज्य किसान अनुदान व इतर अन्य अनुदानाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। शेतकऱ्यांवर कृषी कर्ज असल्यामुळे अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वरती करण्याचे धोरण बँकेने अवलंबिले होते। अरोली परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या या संबंधात फोन आला, त्यामुळे शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात आले। बँक अधिकाऱ्यांना बेशरमचे झाड देऊन निषेध नोंदवला। तेथूनच मौदा येथील उपविभागीय अधिकारी यांना याबाबत फोन करून शेतकरी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली। सर्व बँक व्यवस्थापनेला एसडीओ मौदा यांनी पत्र पाठवून सर्व शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम ताबडतोब देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे। आमच्या आंदोलनाची दखल घेत सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे पैसे तात्काळ देण्याचे प्रशासन व बँक व्यवस्थापनांनी मान्य केले। त्यामुळे आंदोलन थांबविले। रामटेक, मौदा व पारशिवनी परिसरात बँक अधिकारी व मॅनेजर मनमानी पद्धतीने वागत असेल तर शेतकरी बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा। सर्वांचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी माझी। या आंदोलनात माझ्यासह भाजपचे उमेश पटले, नंदकिशोर कोहळे, धनराज मनगटे, राधेश्याम हटवार, लालू पिसे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। न्यूज एक्सप्रेस करिता राहुल पांतावणे सोबत गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट। पदनाव, आपलं नाव, आपण काय कार्यरत करता काय नाही ते सांगून समोरचा विषय घ्या। मी संजय मुलमुले, नागपूर जिल्हा भाजपचा उपाध्यक्ष आणि रामटेक नगरपालिकेचा माजी नगरसेवक। या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, या ठिकाणी अरोली भागात युको बँकेतून शेतकऱ्यांची कर्ज घेतलं आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सरकारने, बावनकुळे साहेबाच्या सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाचा बोनस दिला। त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सीएम किसान, पीएम किसानच्या त्या ठिकाणी अनुदान दिलं। वेगवेगळ्या नुकसान भरपाईचं आमच्या सरकारने अनुदान दिलं। पण या बँकेचे हेकेखोर अधिकारी आमच्या या शेतकरी बांधवांना एक वेगळी वाट दाखवत आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आणि त्यांच्यावर कर्ज असल्यामुळे त्यांना त्या अनुदानाचे पैसे किंवा बोनसचे पैसे त्या कर्ज रकमेत कर्ज खात्यात जमा करण्याकरिता सातत्यानं त्यांच्यावर दबाव आणत आहे। त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे मला फोन आले आणि म्हणून मी या ठिकाणी अरोली या ठिकाणी आलेलो आहो आणि आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो। आता मी मौद्याचे एसडीओ साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे बँकेला थांबवता येणार नाही। शासनाचे असे स्पष्ट निर्देश आहे, पण तरीसुद्धा बँकेचे अधिकारी, बँकेचे मॅनेजर याला कोणत्याही प्रकारचा भाव न देता, वाव न देता शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम, शेतकऱ्यांना डावलण्याचं काम आणि शेतकऱ्यांच्या हे जे पैसे आहे नुकसान भरपाई किंवा पीएम किसान, धानाचं बोनस, हे सर्व पैसे त्या ठिकाणी थांबवून ठेवलेले आहे। त्यामुळे आम्ही बँकेच्या मॅनेजरला आता बेशरमाचं झाड या ठिकाणी देणार आहोत आणि या बेशरमाचं झाड देऊन आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवणार आहे आणि जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांचे पैसे या युको बँक अरोली देणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे। धनराज सखाराम मनगटे, माजी सरपंच आणि जिल्ह्याच्या भाजप नागपूर जिल्ह्याच्या अनुसूचित जातीच्या उपाध्यक्ष आहे आणि माझे एकच मत आहे की बँक मॅनेजरनं कोणत्याही शेतकऱ्याला किंवा गरीब लोकांना किंवा हँडिकॅप लोकांना किंवा कोणत्याही लोकांना त्रास देऊ नये। त्यांच्या अनुदानाचा पैसा येतो, त्यांना पैसा द्यायला पाहिजे। आम्ही अगर असं न केल्यास पुढची पाऊल आम्ही उचलू आणि बँकेच्या मॅनेजरवर आम्ही पुढील कारवाई करू। आपलं नाव? हां बोल, आपलं नाव? नाव संदीप पत्तूजी पिशे। मी हँडिकॅप आहो आणि मी शेतकरी पण आहो। माझे पीएम किसानचे पैसे 2000 तिथं अटकले आहेत। त्यानं खाता लॉक केला आहे। मॅनेजर बेशरम मॅनेजर आहे, तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यानं पैसे पाठवले आम्हाला बोनसचे। पण हे बँकवाले म्हणत आहेत तुमचा खाता लॉक झाला, तुम्ही कर्ज भरा। आम्ही तुमच्या भराव गरीब माणूस, हे यायला समजायला नाही पाहिजे का? शेतकरी आम्ही गरीब कुटुंबातले आणि आमच्याकडे रोजी
करून शाने आम्ही पोट भरतो आणि हे पैसे आलेले आहेत तरी पण आम्हाला देऊन नाही राहिले आहेत. तर यायचे जे हा आहे ना यायचीच अधिकारी चालन का इथं? तर शेतकऱ्याचा काहीतरी झाला पाहिजे ना उल्लेख आहे का नाही? तुम्ही देवानच नाही पैसे तर बिचारे का करतील? सल्फेट आहे सगळं आहे रोजानं जाते ते त्याच्यावाले पैसे काटा तुम्ही. माझेवाले पण पैसे 2,000 रुपये पण कटले आणि हे महिन्याचे माझे मी हँडिकॅप आहो आणि हे पण पैसे तेथील जाऊन राहिले तर खाता लॉक केला आहे माझ्या. तुम्हाला काय वाटते असे जे पैसे काटणारे जे कर्मचारी आहेत बँकेमधले यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे का? त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजेत ना. मी रामेश्वर नथुजी आठवार राहणार चोखाडा. मी एक शेतकरी असून साने माझे पैसे बँकेने पूर्णपणे लॉक करून ठेवलेले आहे आणि ते मार्चपासून माझे पैसे लॉक केले आहे. त्याच्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येत नाही. त्यामुळे आम्ही सर्व कास्तकार इथे जमलेलो आहोत आणि ते मॅनेजर असे बेश्रम आहेत की ते किती सामोसाने आमचे ऐकत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या योजनेमुळे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. त्या योजनेकरता सर्व कास्तकारांचे पैसे मिळाले पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. सर्वांनी पैसे मिळून कास्तकारांनी कोणीही आत्महत्या करू नये यासाठी हा आंदोलन उभारण्यात आलेला आहे.